नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण माहूर येथे आहोत। दत्त शिखर संस्थान माहूरगडचे 30वे महंत परमपूज्य महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांचे वयाच्या 99व्या वर्षी देव आज्ञा झाली असून गुरु अच्युत भारती महाराज यांचे शिष्य होते। 1978 मध्ये त्यांनी महंत ही गादी स्वीकारली होती। तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी संस्थानाची परंपरा, धार्मिक कार्य व आध्यात्मिक परंपरा मोठ्या निष्ठेने जपली। त्यांच्या पार्थिवावर दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता दत्त शिखर संस्थान माहूरगड येथे पारंपरिक धार्मिक विधीसह अंतिम संस्कार करण्यात आले। नांदेड परिसरासह बंद देशातील भाविक महंत माहूर नगरीमध्ये गर्दी केली असून या ठिकाणी माहूर गडावर जाण्यासाठी चोख बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। विशेष गडावर कोणतीही गर्दी होऊ नये व सर्व दर्शन व सर्व प्रवास सुखी व्हावा, सुखरूप व्हावा याकरता पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त लावलेला आहे। तर गडावर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर यांना जाण्यासाठी मनाई केली असून गडाच्या पायथ्यासाठी सर्व 2 व्हीलर व 4 व्हीलरचे नियोजन लावण्यात आलेले आहे। महामंडळाच्या बस अतिशय सुरळीतपणे सर्व भाविकांना गडापर्यंत पोहोचती करत आहेत। परंतु यामध्ये महामंडळाने भाविकांकडून माहूर गडाचा पायथा ते दत्त शिखर माहूर गडापर्यंत तब्बल 21 रुपये तिकीट लावलेला आहे। एवढा खंत वगळता बाकी सर्व सुरळीत चोख बंदोबस्त असून दत्त शिखर संस्थान माहूरगडचे परमपूज्य महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या अंतिम दर्शनासाठी माहूर नांदेड जिल्ह्यासह संबंध देशातून गर्दी केलेली आहे। तर या ठिकाणी अमाप गर्दी झाली असून परमपूज्य महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी फराळ, नाश्ता व भोजनाची देखील सोय केलेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व सुविधा चोख व्यवस्थिशीर असून तर यावेळी शेकडो भाविकांनी रांगा लावून परमपूज्य श्री महंत मधुसूदनजी महाराज यांचे अंतिम दर्शन घेतले।